गाईज, बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये सदस्यांना ब्रेकफास्ट दिलेला नव्हता. सकाळपासून पाणी नव्हतं. थोडा वेळ गेल्यानंतर बिग बॉसनी एल्विस ब्रेकफास्ट अशी गार्डन एरियामध्ये सोय केलेली होती, पण डू नॉट टच असा बोर्ड देखील त्यांना दाखवण्यात आलेला होता. सगळेजणच लिव्हिंग एरियामधून ब्रेकफास्टकडे बघत बसलेले होते, कारण सगळ्यांना प्रचंड भूक लागलेली होती, पण कोणी काही करू शकत नव्हतं. रूल्स अँड रेग्युलेशन समजावल्यानंतर त्यांना गार्डन एरियामध्ये सोडण्यात आलं, पण डू नॉट टच असल्यामुळे कोणीही ते खाऊ शकत नव्हते. एकदाचे सगळेजण त्याला पाहून झाल्यानंतर त्यांना वासानेच भूक लागलेली होती. तेवढ्यातच निखिलने सांगितलं की हात लावायचं नाहीये, पण चमच्याने तर खाऊ शकतो. बिग बॉसनी त्याचं देखील टर उडवलेली होती इकडे. त्यानंतर त्यांना एक टास्क दिला, जो की खूपच अवघड होता. या सगळ्यांना बसायला सांगितलं आणि सांगितलं की 3 अशा व्यक्तींची निवड करायची, ज्यांच्यामध्ये निर्णय क्षमता घेण्याची कॅपॅसिटी नाहीये किंवा कॅपेबिलिटी नाहीये. तर हा टास्क खरंच अवघड असल्याने प्रत्येकाने ठरवलं की प्रत्येकाने आपलं एक मत द्यायचं आणि त्याच्यानुसार बहुमत ज्याला मिळेल ते 3 सदस्य कॅपॅसिटी नाही असे ठरवले जातील. तर याच्यामध्ये धनंजयला 2 मतं मिळालेली होती, सूरजला 9 मतं मिळालेली आहेत आणि इरिनाला 3 मतं मिळालेली आहेत. तर पुरुषोत्तमला 1 मत मिळालेलं आहे. तर अशी जी काही मतं आहेत त्याच्यानुसार इरिना 3 मतांनी, सूरज 9 आणि धनंजय 2 मतांनी निर्णय क्षमता घेण्यास पात्र नाहीत असे ठरलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की धनंजय, इरिना आणि सूरज हे निर्णय क्षमता घेण्यासाठी पात्र सदस्य नाहीत? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर धनंजय वाटत नसेल तर त्याच्या जागी कोणता सदस्य हवा होता असं तुम्हाला वाटतं? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच बिग बॉसच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.